ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, प्रत्येकाला काय वाटतं, आपलं लग्न व्हावा, बायको यावा, मग मी सुख भोगील. आणि सुखाकरता तो काय करतो, मुली आणि मुलं लग्न करतात. पण पूर्वी काय, ज्या वेळेला तिथे गेल्यानंतर कसं राहावा हे शिकवलं जायचं, मर्यादा होती. आणि आज काय झालं, कोणचे विचार आले, पाश्चात्य विचार आले. पाश्चात्य विचार असल्यामुळं आज शिकवलं जात नाही. आणि मग काय होतं, दुःख भोगलं जातं. आणि मग संपूर्ण लग्न झाल्यानंतर काही सप्तपदी असती, 7 शक्ती असतात. त्या 7 शक्ती त्या मुलीला तो ब्राह्मण समजून सांगायचा. आजचे जे ब्राह्मण आहे ना, हे काय समजून सांगते नाही, कारण त्यांनाही गरज नाही आणि ज्यांचं लग्न आहे त्यांनाही गरज नाही. काय आता आपण काय म्हणतो, वार किती आहेत? 7 वार. सोमवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, रविवार. आणि 8वा वार कोणता? परिवार. मग आपल्या परिवारामध्ये आपण कसं राहावा, कसं वागावा, याच्याकरता काय पाहिजे, एकमेकावर प्रेम पाहिजे, एकमेकाबद्दल आपुलकी पाहिजे. आणि जर आपुलकी प्रेम असलं तर तो 8वा वार जो आहे ना, परिवार, तो सुखानं राहतो. आज कुटुंबामध्ये काय झाले, गोठे झाले, जिकडे तिकडे गोठे झाले. कोणाचं कोणावर प्रेम नाही. प्रेम आहे, काहीतरी मिळावा. काय वयस्कर माणूस झाला का त्याला कोण, वृद्धाश्रम. काय आणि मग एकमेकाचं प्रेम नसल्यामुळं, स्वार्थी भावना असल्यामुळं काय झाले, दुःख आहे. म्हणून तो जो ब्राह्मण आहे ना, त्या मुलीला ती जी सप्तपदी, लग्न संपूर्ण लागल्यानंतर काय केल्या जातात, 7 तांदळाच्या पुंजळ्या घातल्या जातात, त्याच्यावर 7 सुपाऱ्या ठेवल्या जातात आणि अग्नी असते, दिवा असतो. आणि मग तिथं कोण असतं, ब्राह्मण, गणुगोत, आईबाप. आणि यांच्या समक्ष काय त्या मुलींना ती संकल्पना करायची असते. काय तिचं नाव काय आहे, सप्तपदी. तर सप्तपदीला करता काय करावं लागतं, आत्मसन्मान, महत्वाकांक्षा, सन्मान, प्रतिसाद, दृढ परिचय, विश्वास, आनंद आणि शाश्वत. आता पहिली शपथ, ये पतिराया, मी पहिल्या जन्मात काही पुण्य केलं असेल म्हणून तू मला मिळाला. मग तू कसा असेल, जसा असेल तसा. कारण लग्न करणं, बायको मिळणं, नवरा मिळणं हे प्रारब्ध आधी नाही. आणि मग ते मिळले, मी आता तुझ्याबरोबर संसार करीन, ही पहिली शपथ. आणि मग ती उजव्या पायाच्या अंगठ्यानं ती उडवायची. आणि मग दुसरी शपथ, मी बालकापासून म्हाताऱ्यापर्यंत तुमच्या कुटुंबात जेवढे लोक असतील त्यांची मी काय करीन, सेवा करीन. आज केली जाते का? ती मुलगी घरात आली का ती काय म्हणते, 1 मेन शो, हे सगळं गबाळ बाहेर काढा, हे सगळं मीच करून ठेवलेलं आहे. का? त्या मुलीला त्याच्या आईवडिलांनी शिकवेल नाही. आणि सासू घरून आई काय म्हणते, त्याला मला पाय, नाही तर लगेच निघून ये, दुसरा तयारच आहे. मग ते शिकवण नसल्यामुळं मी तुझ्या घरातल्या सगळ्या कुटुंबाचं पालनपोषण करीन आणि मला जे मिळेल त्याच्यात मी समाधानी राहील. उरलं तर खाईल, नाही उरलं तर मी तशीच राहील. पूर्वीच्या सुना घरात जर उरलं ते खायच्या, आई त्याच्यात समाधान मानायच्या. तर तिसरी शपथ, मी प्रतिदिनी तुमच्या आज्ञेचे पालन करीन आणि तुम्हाला वेळेवर गोडधोड करून घालीन. आज मुली घरात आल्या का, आता स्वयंपाकाचा कंटाळा आला, चला हॉटेलमध्ये, नाही तर मग हॉटेल ऑनलाईन जेवण मागून घेतात. आणि त्या ज्या वेळेला जी एकनाथ महाराजांची पत्नी होती गिरजा, तिनं जर स्वयंपाक केला तर ते उरलेला जर झाडाला घातला, ते झाडाला पालवी फुटायची. भीमानं स्वयंपाक केला म्हणजे ते काय करत होते, प्रेमानं आनंदानं करत होते. पूर्वीच्या ज्या मुली आहेत त्या स्वयंपाक करत होते. आज स्वयंपाकाला कंटाळा आहे, रेडीमेड पाहिजे. आणि मग तेच कढईन, तेच तेल, आणि हॉटेलवाल्याचे ते काही दिवस निगा राहत नाही. आणि मग अनेक रोग होतात हॉटेलच्या खाण्यामुळं. आज रोग झाले. आणि मग
ती म्हणती मी तुम्हाला गोडधोड करून घाली. चौथी शपथ, शरीराच्या क्रियाद्वारे हे शरीर तुम्हाला मी दिलेलं आहे आणि मग या शरीराना तुमच्या काही इच्छा असतील ते पूर्ण करा. माझं हे शरीर तुम्हाला दिलेलं आहे. पाचवी शपथ, मी दुःखात दूर धरील आणि सुखातही मी प्रसन्न राहील आणि दुःखाला सुद्धा भागीदारीने राहील. मी परपुरुषाला अंगाला स्पर्श करून करणार नाही. या शरीरावर फक्त तुमचा अधिकार आहे. सहावी शपथ, मी तुझ्या घरातील सर्व कामे आनंदाने करीन, सासू सासऱ्यांची सेवा करीन, जेथे तुम्ही असाल तेथे राहील. मी माझ्या प्रियकराला कधी फसवणार नाही. तुम्ही जिथं राहाल तिथे मी राहील. हे स्वामी, होम यज्ञ कार्यात मी सहभागी राहील आणि सर्व कार्यात सहभागी राहील. मी तुमच्यामध्ये अधीन राहील अशी मी ब्राह्मण, अग्नी, देव, आईबाप आणि गणगोत याच्या समक्ष शपथ घेते आणि हा माझा देह ना हा तुम्हाला अर्पण केलेला आहे. अशा ज्या वेळेला तिला शपथी घेतल्या जातात, बंधन केलं जातं, याला म्हणता काय, विवाह बंधन. आज विवाह बंधन झालं नाही, आज काय झालं, डेकोरेशन झालेलं आहे. आणि मग कोणत्या कुटुंबात जा, आहे 25% कुटुंब, 75 कुटुंबामध्ये काय आहे, सुख नाही. सुख का नाही, तर ती जी मुलगी घरात येते ना, तिला संस्कार नसल्यामुळं त्या सासू सासऱ्यांना वृद्ध आश्रमात जायची पाळी येते. कुटुंबामध्ये सगळ्यांना कलह, कारण एक काडीची पेटी असते आणि ती जर लावली, एक गंजी पेटवायला एक काड्याची पोटी चिकार होती, एक काडी, तशी ती काडी घरात येते आणि साऱ्या घराला पेटून मोकळं होती. म्हणून तिला जर तुम्ही हे संस्कार जर दिले, आणि हे प्रत्येक ब्राह्मणाने हेतू पुरस्कार करायलाच पाहिजे. ब्राह्मण तुम्ही दक्षिणा घेता, ब्राह्मणानं जर हे काम नाही केलं तर त्याला नरकाला जावं लागेल. त्याला 1 नंबरचं पाप आहे. ते प्रत्येक ब्राह्मणाने ध्यानात ठेवा, आईवडिलांनी ठेवा, गणगोताने ठेवा. बाकीचे जेवण नाही केले तरी चालतील, पण ही सप्तपदी करणं अत्यंत गरजेचं आहे. हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ तुम्ही बघा, जेवढा लोक शेअर करता येईल तेवढा शेअर करा. हा समाजामध्ये तुम्ही निरीक्षण करा, हे महत्त्वाचा विषय हा होणं गरजेचं आहे. आणि हा प्रत्येकानं व्हिडिओ पाठवा. जय भैरवनाथ महाराज की जय.